शिवानंद रमेश संधान चेअरमन आणि सुरेखा शिवानंद संधान यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली चिंचखेड गावाचा सर्वांगीण विकास. चिंचखेड गावाचा शिवानंद रमेश संधान चेअरमन आणि सुरेखा शिवानंद संधान उपसरपंच यांच्या दूरदृष्टीपूर्ण व लोकहितवादी नेतृत्वाखाली चिंचखेड गावात सर्वांगीण विकासाची नवी दिशा मिळाली आहे. गावातील पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्यावर विशेष भर देण्यात येत असून रस्ते डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, स्वच्छता अभियान, वीज पुरवठा सुधारणा, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने विकास कामांना वेग आला असून पारदर्शक कारभारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. महिलांसाठी स्वयंसहायता गट, युवकांसाठी रोजगारभिमुख उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत सुविधा यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. सौर पॅनल बसवण्यासाठी बाकडे, तसेच कोरोना काळामध्ये 2000 मास्क, 20 लिटर सॅनिटायझर, लहान मुलांसाठी शैक्षणिक वस्तू, शाळेमध्ये सायकल स्टँड, सीसीटीव्ही कॅमेरे, वजन काटा, गावासाठी पिण्याचे पाणी जार त्यांनी स्वखर्चातून गावामध्ये उपलब्ध करून दिले. गावाचा विकास म्हणजेच नागरिकांचा विकास या संकल्पनेतून शिवानंद रमेश संधान व सुरेखा शिवानंद संधान उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचखेड गाव प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असून आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत चिंचखेड येथे. चिंचखेडमधून आपल्या सोबत आहेत इथले चेअरमन शिवानंद संधान सर आणि यांच्याच मिसेस सध्या उपसरपंचपदी निवडून आलेले आहेत. त्यांचे नाव आहे सुरेखाताई संधान. तर आपण बघू शकतो की येणाऱ्या 1 तारखेपासूनच सर त्यांचे चेअरमनपदी विराजमान होणार आहेत आणि नुकतेच त्यांच्या मिसेस देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निवडून देखील आलेले आहेत. आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे की 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत सुरू करण्यात आले होते, या योजनेअंतर्गत त्यांनी अधिक कामे देखील केलेली आहे आणि योजना सुरू होण्याच्या आधीपासूनच त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास तर केलेलाच आहे. तर याबद्दलच अधिक माहिती आपण संधान सरांकडून जाणून घेऊया. आम्ही आता माझ्या मिसेस सरपंच आहे, माझ्या मिसेसच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीकडून आम्ही 17 सप्टेंबर 31 डिसेंबर मुख्यमंत्री समृद्धी योजना ही चालू केलेली. त्या योजनेमध्ये आमच्या गावामध्ये 5 अंगणवाड्या आहे आणि 2 वस्ती शाळा आहे, 3 वस्ती शाळा आहे. तर 5ही अंगणवाड्या आम्ही बोलकी शाळा म्हणजे ते रंगरंगोटी करून बोलकी शाळा चित्र रेखाटून त्याचं काम आमचं चालू आहे. त्याच्यानंतर सगळ्या शाळा आमच्या ज्या अंगणवाड्या आहे आणि शाळा आमच्या डिजिटल झालेल्या आहे. फक्त एक शाळा राहिली होती, बेलबाग म्हणून शाळा, तर ती आता आम्ही डिजिटल त्याचं काम चालू आहे प्रगतीपथावर. तदनंतर मुख्यमंत्री समृद्धी योजनेमध्ये आम्ही वसुलीसुद्धा जी आमची ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर आहे ती वसुली चालू केली. आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने बी 50% घरपट्टी मध्ये सूट दिली. त्याचा बी आम्ही लोकांना प्रचार प्रसार करून लोकांचा त्याच्यात सहभाग चांगल्या पद्धतीने होऊ राहिला आणि घरपट्टीच्या बाबतीत ते चांगली वसुली होऊ राहिली. त्याच्यानंतर गावामध्ये सगळ्याच गटारी बंदिस्त करून टाकलेली, कोणतीच गटार उघड्यावर नाही आहे. तदनंतर आम्ही शौचालय गावात जागोजागी वस्तीवर शौचालय बांधलेले. त्याच्यानंतर केंद्र सरकारचे जे शौचालय आहे ते बी आमचे गावात म्हणजे प्रत्येक घरोघरी झालेले. त्याच्यानंतर गावामध्ये ठक्कर बापा योजनेचे आमची आदिवासी वस्ती, आदिवासी वस्तीला 10-10 लाखाचे 2 ठक्कर बापा योजनेचे काम आता पूर्ण झालेले. त्याच्यानंतर आम्ही दलित वस्तीसाठी आम्ही आता 5-5 लाखाचे 2 जॉब आहे आमचे, ते बी आता काही दिवसातच ते चालू होईल, आमचे मंजूर झाले. त्याच्यानंतर आमची बॉडी आल्यापासून हे चिंचखेडे गाव तसं दिंडोरी तालुक्याच्या बाँड्रीवर आणि निफाड तालुक्याच्या बाँड्रीवर, तर दोन्ही तालुक्यांचे आपल्या दिंडोरी तालुक्याचे सन्माननीय आमदार आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ साहेब, आम्ही ग्रामपंचायत प्रशासन त्यांचे पाठपुरावा करून असे गावामध्ये अनेक बघा 2 पूल, चिंचखेड जळोका पूल,
एक मंजूर करून तो काम पूर्ण झालंय 1 कोटीचं. त्याच्यानंतर चिंचखेड पिंपळगाव पूल त्याचं बी 1800 मीटर रस्ता आणि पूल त्याचं 1 कोटीचं काम पूर्ण झालंय. म्हणजे जे गाव बेटावर होतं ते पूल झाल्यामुळंच गाव आता पावसाळ्यात सुद्धा कोणते वाहतूक अडचण येत नाही. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे रस्ते धरले. त्याच्यामध्ये चिंचखेड उंबरखेड रोड आहे, चिंचखेड साकोरा रोड आहे. चिंचखेड साकोरा रोड झालाय त्याचा वर चालली राहिला. नंतर उंबरखेड चिंचखेड रोड मंजुरीत आहे 1 कोटी 20 लाखाचा. त्याच्यानंतर एक चिंचखेड पिंपळगाव संधान वस्ती तो बी 1.25 कोटीचा तो मंजूर आहे. त्याचं काम ह्या लाडक्या बहिणीमुळं थोडेसे निधी सरकारला निधीचा तुटवडा आल्यामुळं अनेक कामं मंजूर आहे. फक्त ते निधी यायच्या आल्यानंतर कामं लगेच चालू होईल. तर नंतर चिंचखेड बेलबाग ग्राम 11 गोपेगाव रोड तो बी 2.25 कोटीचा मंजूर आहे, 1.5 कोटीचा झालेला आहे. त्याच्यानंतर गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत प्रशासनाने एक 50 लाखाचं म्हणजे 35 आणि 5 लाख ग्रामपंचायतीने दिले. असे नामदार जेवळ साहेबांच्या प्रयत्न निधीतून एक सभागृहाचं सांस्कृतिक सामाजिक सभागृह झालेले. परत आम्ही एक 50 लाखाचं मारुती मंदिरासमोर सभागृह मागितले. ते बी आता मी नागपूरच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी नामदार जेवळ साहेबांना भेटायला गेलो तर ते लवकरच ते सभागृह मंजूर करणारे. नंतर पुढचा कॉन्क्रिटीकरण चिंचखेड पिंपळगाव रोड मंजूर करणारे. आम्ही निफाडच्या बाउंड्री असल्यामुळं आता काय माझ्या घराच्या रस्त्याच्या त्या बाजूने निफाड तालुका आहे. तर निफाड तालुक्याचे रेशील आमदार दिलीप काकाजी बनकर यांचे आम्हाला खूप मोठं सहकार्य भेटले. आम्हाला दोन्ही तालुक्याला जोडणारा इतिहास नोंद असा पूल साकोरा उंबरखेड कादवा नदीवर साकोरा उंबरखेड चिंचखेड 15 कोटीचा पूल मंजूर झाला आहे. आता तो प्रगतीपथावर काम त्याचं चालू आहे. एक 3-4 महिन्यामध्ये तो पूल पूर्ण होईल. त्याच्यानंतर एक 19 कोटीचा कॉन्क्रिटीकरण आहे. तिथून NH3 पासून साकोरा पिंपळगाव मार्केट ते जळूकावणी आता तुम्हाला दिसतोच पाठीमागं रस्ता पूर्ण म्हणजे काही रस्ता पूर्ण झालेला आणि काही भविष्यात तो पूर्ण होईल. पण दिलीप काकांचं आम्हाला बी खूप मदत मिळते. आणि आमची ग्रामपंचायत ज्या म्हणजे 2021 पासून आमची सत्ता आली ग्रामपंचायतीमध्ये. 3 पॅनल होते. लोकांनी आम्हाला 13 पैकी आमच्या पॅनलचे 11 लोक निवडून दिले. त्याच्यामध्ये आता माझी मिसेस आहे ही ऑक्टोबर 29 2024 पासून उपसरपंच पदावर आता आरूढ आहे. आणि जे महिने झाले माझ्या मिसेसच्या उपसरपंच पदामुळं माझ्यात जी क्षमता आहे म्हणजे नामदार जेवळ असो आपले हे असो दिलीप काका बनकर असो आणि मी कोणत्याही गावामध्ये जातीभेद कधीच पाळीत नाही. आदिवासी हरिजन मराठा धनगर वंजारी सगळ्यांमध्ये मिसळून माझा वावर असतो. त्यांचे काय प्रश्न असतील ते प्रश्नांचं मी निकडीनं सोडवायचा प्रयत्न करतो. तदनंतर पक्षाच्या बाबतीत मी भाजपचा जिल्हा पदाधिकारी आहे चिटणीस म्हणून. पण मी पक्षाच्या माध्यमातून कामं आणतो. पण पक्षाचं नावाखाली गावामध्ये मी कधी भेदभाव करीत नाही. सगळ्या पक्षाची माझे संबंध आहे. म्हणजे अजितदादांचे राष्ट्रवादीशी माझे संबंध आहे, शिंदे साहेबांच्या शिवसेनेची माझे संबंध आहे आणि जे आहे शरद पवारांचे राष्ट्रवादीची संबंध आहे त्यांची शिवसेना त्यांच्याशी संबंध आहे. फक्त माझी एकच इच्छा असते, एकच ध्यास असतो आपल्याला जेवढं जमल जिथून निधी आणता येईल त्यासाठी मी मुंबईला जातो, मंत्रालयात जातो, अधिवेशनात जातो, त्यानंतर नागपूरला मी मंत्रालयात जातो. मंत्री साहेबांचं जेवढं आपल्याला करता येईल तेवढं गावाचा विकास जसा पुरेपूर कसा करता येईल हाच माझा अहोरात्र आणि जो ऑन ड्युटी 24 तास राहतो. आणि माझी एक प्रांजळ इच्छा आहे माझं गाव आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कसं अग्रेसर राहील सगळ्याच बाबतीत विकासाच्या बाबतीत एवढीच माझी तळमळ आशीर्वादाने नक्कीच माझी चालू राहील अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द
संपवतो. धन्यवाद. आत्ताच आपण संधान साहेबांकडनं माहिती जाणून घेतलेली आहे आणि नक्कीच सर, तुम्ही सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो, असे अनेक कार्य त्यांनी अनेक वर्षापासून केलेले आहे. तर त्यांच्याच कार्याची पावती म्हणून देखील त्यांच्या मिसेस देखील उपसरपंचपदी निवडून आलेल्या आहेत आणि यामुळेच या गावचा सर्वांगीण विकास होईल यात काही शंका नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये चिंचखेड हे गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.